आज रत्नागिरी विधानसभेची निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी अनेक मुद्द्यांवरती चर्चा जनतेमध्ये सुरू आहे आणि याच अनुषंगाने आज मला एक काही व्हिडिओ करावासा वाटला आणि आपल्या समोर यावंसं वाटलं आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रत्नागिरीकरांना आपल्या गेल्या 20 वर्षामध्ये रोजगार किती मिळाला आणि बेरोजगारी त्याच्यामध्ये किती वाढली याबाबत थोडं काही गोष्टींवरती आपल्याला चर्चा करावीशी वाटली, म्हणून मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडतोय की रत्नागिरी विधानसभेला 2004 रोजी उदय सामंत हे निवडून आले, परंतु ते निवडून आल्यानंतर वर्षभरामध्येच काही 2005 मध्ये सुमारे जी काही लोकांनी आंदोलनं केली, ज्या आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडे 5 स्टार MIDC मंजूर होती. त्या 5 स्टार MIDC मध्ये साधारण एक लाखभर लोकांना रोजगार मिळाला असता, परंतु निवळी MIDC जी त्यावेळेला आमदारांच्या पुढाकाराने ती आपल्या रत्नागिरीकरांच्याकडून गेली आणि ती कोल्हापूरला कागल येथे स्थापित झाली आणि त्यामुळे सुमारे 1 लाख रोजगार हा आपल्या रत्नागिरीकरांचा गेला. आणि असं आपण पाहिलं तर रोजगारी आणि बेरोजगारी आपण पाहिले की आमदारांनी एकही त्याच्यानंतर कुठलाही कारखाना आणला नाही. कारखाना तर जाऊ द्या, एक कुठल्या ज्याच्यातून नोकरी उत्पन्न होईल किंवा नोकरीसाठी काही लोकांना फायदा होईल, लाभ होईल, अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टी या रत्नागिरीमध्ये त्यांच्या माध्यमातून झाल्या नाही. मुलांना बेरोजगार ठेवायचं आणि आपले झेंडे नाचवण्यासाठी त्यांना वापरायचं आणि गेली 20 वर्ष आपल्या संपूर्ण राजकारणाचा वापर हा फक्त आणि फक्त आमच्या मुलांना रत्नागिरीकरांना बेरोजगार करण्यासाठी वापरला. आजही त्यांचं आमिष देत आहेत की मी निवडून आलो की मी आपल्याला रोजगार देईन, इतक्या 29,000 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही आणतोय. बरं, ज्या ठिकाणी 29,000 कोटीचा किंवा 35 कोटीचा जो काय 1000 कोटीचा प्रोजेक्ट आणताय, तर खरं आहे का तिथे जागा आहे का, जागा त्यांच्याकडे उपलब्ध आहे का? मुळामध्ये बाल्कोचा जो प्रोजेक्ट गेल्या काही वर्षांपूर्वी मंजूर झाला होता, त्या बाल्कोच्या प्रोजेक्टची जमीन ही शेतकरी आता पुन्हा परत मागतायत. शेतकऱ्यांचे जो दावा आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि असं असताना न्यायप्रविष्ट असताना त्या जागेवरती कारखाना होऊ शकतो का, हे सुज्ञ रत्नागिरीकरांनी आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण ह्यांना फक्त ज्या वेळेला आम्ही गेली काही वर्ष यांच्या विरोधात बोंब मारतोय की आपल्याला रत्नागिरीकरांना यांनी कारखाने आणलेले आहेत, त्यामुळे रत्नागिरीकरांची बेरोजगारी वाढलेली आहे, ह्या विषयांवरती बोलत असताना त्यांनी काहीतरी आपल्याला रत्नागिरीकरांना रोजगार आणतो हे दाखवण्यासाठी ही एक खेळी केली आहे. आणि उद्या भविष्यामध्ये कोर्टाचा काही विषय झाला तर कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला जमीन मिळाली नाही म्हणून मी कारखाना आणू शकलो नाही, असंही पुढे जाऊन हे म्हणणार आहेत. हे आत्ताच मी आपल्या रत्नागिरीकरांना त्याबाबत अवगत करू इच्छितो. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की रत्नागिरीतला IT हब आणतायत 2014च्या नंतर. मी ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी त्यावेळेला माझं निवेदन दिलं होतं की ह्या रत्नागिरीमध्ये आपल्याला IT हब आला तर आमच्या इथल्या लोकांना, तरुणांना रोजगार मिळेल आणि त्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना देखील त्याच्यामधनं त्याचा फायदा होईल. व्यापार उद्योग जो आहे हा याच्यावरतीच अवलंबून असतो ना. म्हणजे जर का मार्केटमध्ये आपल्याला जर व्यापार वाढवायचा असेल किंवा त्यांच्या व्यापाऱ्यांना जर का चांगले दिवस आणायचे असतील तर अशा पद्धतीच्या इंडस्ट्री येणं गरजेचं आहे. परंतु अशी एकही गोष्ट गेल्या 20 वर्षामध्ये यांनी केलेली नाही. मग अशा माणसाला मुळांमध्ये मतं मागण्याचा अधिकार आहे का, हा आपण समजून घेतला पाहिजे. माझं तर मत आहे की संपूर्ण गावकऱ्यांनी गावबंदी अशा उमेदवाराला केली पाहिजे होती, परंतु आपले लोक हे जे आहेत हे फारच शोषिक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं ह्या घटना घडल्या नाहीत. परंतु असा एक वेळ येऊ नये की यांना गावबंदी पण होईल आणि अशा लोकांना परत धारा देखील केला जाणार नाही. माझं तर स्पष्ट मत आहे की ह्यांनी हे व्यापारी असल्यामुळे, यांना व्यापार करण्याचीच सवय असल्यामुळे
समोरच्या लोकांना काही आपल्या माध्यमातून काही लाभ होईल किंवा जनतेला कुठला लाभ होईल हा त्यांचा दृष्टिकोनच नाही आहे. आणि म्हणून यांना अशा लोकांना आपल्याला घरी बसवण्याची आज गरज आहे. जनतेला मी कळकळीची विनंती करतोय, या सगळ्याचा आपण विचार करावा आणि ह्या वेळेला आदरणीय बाळासाहेब माने यांच्या मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून 20 तारीखला आपण त्यांना भरघोस मताने विजयी कराल असं मला वाटतं आणि मी तसं